नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 30 ऑक्टोबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। पुण्यात महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांची बैठक पार पडली। मुंबईत होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही बैठक होती। यावेळी चारही पक्षाचे शहराध्यक्ष एकत्रच मंचावर होते। मोर्चासाठी 1 तारखेला मोठ्या संख्येने मुंबईला जाण्याची तयारी सुरू असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे। मविया मनसेसह जे पक्ष मतचोरी विरोधात आहेत ते या मोर्चात सहभागी होणार आहेत। 1 वाजता मोर्चा फॅशन स्ट्रीट पासून निघेल। लाखो लोक या मोर्चाला येतील अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी दिली। केवळ राजकीय नेतेच नाही तर जनताही ज्यांना आपले मत चोरीला गेलंय असं वाटतंय ते देखील या मोर्चात उपस्थित राहतील। मोर्चाच्या समारोपाला नेते मतदार यादीतील घोळाच्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करतील। शरद पवार मोर्चाला उपस्थित राहतील, तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्वही उपस्थित राहतील अशी माहिती यावेळी देण्यात आली। मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। गेल्या 70 ते 75 वर्षात सरकारने शेतकऱ्यांचे कधीच भले केले नाही, उलट त्यांना लुटण्याचे काम केले असे ते म्हणाले। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पिके, पशुधन, घरातील धान्य आणि मौल्यवान वस्तू वाहून गेल्या आहेत। केवळ 2-3 हजारांची मदत ही भरपाई नसून शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यावर ते ठाम आहेत। सध्या सुरू असलेले शेतकरी आंदोलन योग्य वेळी उभे राहिले असून या माध्यमातून सरकारवर दबाव वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। बच्चू कडूंच्या मोर्चाला मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीमुळे बळ मिळाले आहे। शेतकऱ्यांनी कोणताही भेदभाव न ठेवता एकत्र येऊन लढण्यास हे आंदोलन यशस्वी होईल असे जरांगे पाटील म्हणाले। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे। मुंडे यांना बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी राजकीय दबाव आणि ब्लॅकमेलिंगचा सामना करावा लागला होता। त्यांनी वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली, परंतु त्यांच्या पत्रांकडे दुर्लक्ष करण्यात आले। खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले की मुंडे यांच्यावर पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्याकडून बलात्कार आणि मानसिक शारीरिक छळाचेही आरोप आहेत। डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आता हे सहन होत नाही, माझ्या मृत्यूचे कारण हेच, आता न्याय द्या असे नमूद केले होते। खासदार गायकवाड यांनी याला आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या असे म्हटले आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या सहभागामुळे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठे बळ मिळाले असून त्याचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच सकारात्मक परिणाम होतील असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे। त्यांच्या मते सर्वजण एकत्र येऊन कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा राजकारण न करता लढले तर शेतकऱ्यांचे प्रश्न खऱ्या अर्थाने सुटतील। बच्चू कडू यांनी सांगितले की आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीला अनेक अधिकारी आणि चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहणार आहेत। सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय तोडगा निघतो हे पाहणे महत्त्वाचे आहे। बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि आज सायंकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली जाईल। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर रणजित सिंग निंबाळकर यांनी आपल्या सहकार्यांना आणि कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांवर टीका न करण्याचे आवाहन करताना निंबाळकर यांनी म्हटले आहे की त्यांच्या सहकार्यांनी प्रतिक्रिया देताना संयम बाळगावा। रणजित सिंग निंबाळकर यांच्यावर सुषमा अंधारे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख यांच्याकडूनही आरोप करण्यात आले होते। या आरोपांना संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याची त्यांची भूमिका आहे। कार्यकर्त्यांनी कोणावरही अयोग्य पद्धतीने टीका करू नये अशी त्यांची स्पष्ट विनंती आहे। निंबाळकर यांनी आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यावर भर दिला। बदला घेण्याऐवजी बदलाव घडवण्याच्या त्यांच्या वर्षभराच्या घोषणेचे स्मरण करून त्यांनी कार्यकर्त्यांना त्यानुसार वागण्यास सांगितले। राजकीय आरोपांना उत्तर देताना संवैधानिक मर्यादा पाळणे आणि कायदेशीर लढाई लढणे यावर त्यांचा भर आहे। कडू हे लढवय्ये नेते आहेत। मनोज जरांगे हे आपल्या मागण्या मान्य करून मुंबईतून परत गेले। बच्चू कडूंना आता 7/12 कोरा करण्यात जर यश मिळालं तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करू, कारण 7/12 कोरा करणं आणि कर्जमाफी या संज्ञा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला।
सातबारा कोरा झालाच पाहिजे यासाठी संघर्ष सुरू आहे। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी केली होती, आताही त्या पद्धतीने कर्जमाफी व्हायला हवी ही आमच्या सर्वांचीच भूमिका असल्याचे राऊत म्हणाले। आज डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची अजित पवार यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांच्या फोनवरून संवाद साधला। यावेळी बोलताना ते न्यायाच्या लढाईमध्ये मी तुमच्या सोबत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले। अजित पवार म्हणाले की मी नेहमीच सत्याच्या बाजूने असतो। ते म्हणाले की महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही। हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे। त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या रुपाली चाकणकर यांना कारवाईचा झटका बसणार का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे। महिला आयोगावर सातत्याने विरोधकांकडून ताशेरे उडले जात आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सोलापुरात महाविकास आघाडीत वादाचे वारे वाहू लागले आहेत। शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात मतभेद उघडपणे समोर आले आहेत। ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली। ते म्हणाले की त्या आमच्यासाठी चिल्लर आहेत, अशा खोचक शब्दात टीका केली आहे। शरद कोळी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की विधानसभा निवडणुकीत गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही। आघाडी तुटली तरी चालेल, परंतु त्यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही। त्यांनी पुढे आरोप केला की उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या प्रणिती शिंदे महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यात अपयशी ठरले आहेत। विरोधकांची हात मिळवणी करून आघाडीला मातीत आणि गाळात नेऊन ठेवले आहे। ऑस्ट्रेलियातून भारतासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे। भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे। गुरुवारी सकाळी श्रेयस अय्यरने स्वतः त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनीत झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात अलेक्स केरीचा झेल घेताना श्रेयसच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती। त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। जखम इतकी गंभीर होती की काही काळासाठी त्याला आयसीयू मध्ये ठेवण्यात आले होते। मात्र आता श्रेयसची प्रकृती सुधारत असून तो बरा होत आहे। त्याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले की माझी प्रकृती सध्या सुधारत असून प्रत्येक दिवशी मी आणखी तंदुरुस्त होत आहे। या काळात सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि पाठिंब्यासाठी मी अत्यंत ऋणी आहे। गौतमी पाटीलने सोशल मीडियावर गायक अभिजित सावंत सोबतचा एक फोटो शेअर केला, तसेच त्या फोटोला न्यू असं कॅप्शन दिलं आहे। अशातच आता दोघेही सोबत काम करणार का, नवीन प्रोजेक्टवर काम करतायत का, की आणखीन काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे, अशा चर्चा रंगल्या आहेत। हसतानाच्या इमोजीसह पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये गौतमी पाटील आणि अभिजित सावंत खळखळून हसताना दिसत आहेत।